नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पंडित, तुम्ही एवढी धीराची म्हणणारी माणसं हातपाय गळून स्वस्थ आहात, मग आम्ही काय करावं? जे कानी पडतं ते सोसवेना म्हणून तुम्हाला यात फरमावलं आहे. आमची तर पापणीला पापणी भिडेना. येसूबाईंच्या मनाची कोंडी शब्दलोटाने उमलली येत होती. शृंगारपूरच्या पिलाजींच्या वाड्यातील जनानी दालनात कविकुलेश, केशव पंडित, उमाजी पंडित, परशुराम, रायाजी, अंतोजी सारे गर्दना पडून युवराज्ञी समोर खडे होते. स्वारी आम्हाला पारखी झाली. जाऊ नये त्या गोटात गेली. जाताना आमच्या दिवाण साहेब आणि धाकल्याबाईंना घेऊन गेली. आमच्या मुलखावर चालून आली. भोपाळगड घेतला. आता आणखी कशाची वाट बघणार आहेत सारे? आता तर धाकल्याबाईंना मुलगा झाला आहे. त्यांना कुठवर फरफटीला सोडणार आहोत आपण. स्वारींपेक्षा त्या दोघींची काळजी आमचं काळीच तोडते आहे. कुलवंतांच्या घरचा जनाना जळत्या पदरानं मोगली गोटात दिवस काढतो आहे. कुणाला नसली तरी याची खंत आम्हाला हर रोज घास उचलताना छळते आहे. येसूबाईंचे शब्द ठिणग्या होऊन साऱ्यांच्या कानांवर कोसळले. एवढे थोर तत्वज्ञ पण सारे आतून पिळवटून निघाले. आम्ही जीवाची आण लावू पर धन्यासनी घेतल्या बगार नाही परतणार इथं. अंतोजीने येसूबाईंना धीर दिला. कसं साधणार ते अंतोजी? काय वाटल ते होऊन द्या. आम्ही खानाच्या गोटात घुसणार, रायाजीने निर्धार सांगितला. आणि तुम्ही आम्हाला पारखे होणार? येसूबाई उसासल्या. युवराज्ञी महाराजांनी हर प्रकारे यत्न केलेत युवराजांना समज पाडण्यासाठी. यश येत नाही. आम्ही खलिता सिद्ध करतो आहोत. आपण स्वदस्तुराची मोहर त्यावर करावी. झाला पालट तर भावेश्वरीची कृपा. परशुराम पंतांनी मसनत दिली. नाही झालं तर आम्हाला पालटावं लागेल. जनावरावर मांड घेऊन स्वारीला शोधण्यासाठी आम्हाला निघावं लागेल. साफ लिहा हे. मंचा कढाने हात उठवीत येसूबाई म्हणाल्या आणि त्यांनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक पाऊल हल्ले. दालन रिकामे झाले. क्षणभर येसूबाईंना आपण फुरत्या निराधार रित्या झालो आहोत, पोरक्या आहोत असेच वाटले. रायगडावर आघाडी मनोऱ्यालगत असलेल्या दगडबंद खलबतखान्यात छत्रपतींची मसलतही अशीच कुचमली होती. चिंताक्रांत चर्येचे महाराज गिर्दीला रेलून बैठकीवर बसले होते. भोवती हंबीरराव, मोरोपंत, अण्णाजी, आनंदराव, प्रल्हादपंत अशी मंडळी होती. छत्रपतींचा चेहरा ओढल्यागत सुमार दिसत होता. कानशिलावरच्या कल्लेदार जुल्फात पांढऱ्या केसांच्या चुकार तारा डोकावत होत्या. दिलेर विजापूरच्या रुखानं कूच झालाय हंबीरराव. विजापूर तेवढं गिळून मारावं असं त्यांच्या मनी फार जुनं आहे. त्यास खीळ घालणे आहे. महाराज थांबले. त्यांना वाटले की पूर्वी त्याला आमचा घात करायचा होता. ते साधलं नाही. आमच्या युवराजांना दास्तानी लावून मात्र त्यानं तो साधला आहे. पण हे बोलणे त्यांनी निकराने मनातच मुरविले. जी त्याचा झेंडू एक डाव फुटाय पाहिजेच. धाकल्यासनी पंखाखाली घेऊनच त्यो दौडतोय. हंबीररावांनी आडवाट्याने संभाजीराजांची चिंता प्रगट केली. त्यात त्याची काय चूक आहे सरलष्कर? आम्ही त्याच्या जागी असतो तर हेच केलं असतं. खोल्ल कवाड बघून पुढाण्यात घुसला नाही तर तो राजकारणी कसला? पर हे कवाड कुठंतरी वडून घ्याय पाहिजे. हंबीररावांनी चिकाटी सोडली नाही. त्याची काही तड लागणार नाही हंबीरराव. आम्ही हर कोशिश राबविली आहे युवराजांसाठी. वश येत नाही. आमच्या समजावणीनं युवराजांचे डोळे उघडणार नाहीत. उघडले तर ते खानाकडून खाल्लेल्या ठोकरीनच उघडतील. आम्हाला युवराजांचं भय वाटत नाही. वाटते आहे ती चिंता निराळीच. आम्ही नाही समजलो. हंबीरराव युवराज जिल्ह्याच्या पंजाखाली आहेत. तोपर्यंत ते सुखरूप आहेत. कुठल्याही मिशानं औरंगजेबानं त्यांना बोलावलं तर मात्र त्यांची खैर नाही. आमच्या नेताजींचं काय झालं? खुद्द आमचं काय होणार होतं? छत्रपती पुरते अस्वस्थ झाले. राणूबाई आणि दुर्गाबाई यांच्या आठवणीने नाकगड्डा चिमटीत पकडीत त्यांनी डोळे मिटले घेतले. त्या मिट्टा डोळ्यांसमोर क्षणातच वृद्ध जिजाऊ उभ्या ठाकल्या. त्यांच्या थरथरत्या ओठांतून बोल उमटले. भोसल्यांच्या कबिल्याला पदरी निखारे घेऊनच मळवट भरावा लागतो. एक सावळे पान फडफडत आले. त्याची फडफड उठली. एकला जीव पदरी घातला. आता स्वारीच यांचे आबा आणि आऊ. मान डोलवीत छत्रपतींनी डोळे उघडले. मंची घालमेल बगलेला सारीत ते निश्चयाने बोलले. मोरोपंत, तुम्ही फौजबंदीनं विजापूरच्या रुखानं पोचवा. 12,000 स्वार दिमटीला घ्या. तुम्ही वरंदा घाटाची मोगलाई टापांखाली जरबेट ठेवा. प्रल्हादपंत, सिद्धी मसूदला लिहा. इदलशाही राखणं
ते आमचं कर्तव्यच आहे. समोरच्या तबकातील विडे छत्रपतींनी साऱ्या मानकऱ्यांना दिले. खलबत उठले. हंबीररावांनी पुढे होत तलवारीच्या मुठीचा ठोका आतून दारावरच्या धोंडेला दिला. धोंड हटली. मानकरी बाहेर पडले. न राहून मागे रेंगाळलेले हंबीरराव महाराजांना कळवळून म्हणाले, महाराज, एक बोलावं वाटतं. बोला. धन्याची तब्येत सुमार दिसते. गडावर आराम करावा. आम्ही हाव दिलेरचा देठ मोडाय. आराम? हंबीरराव, आता आम्हाला आराम एकदाच मिळणार, अखेरचा. तापल्या शिसाच्या रसासारखे बोल हंबीररावांच्या कानी पडले. खलबतातून बाहेर पडलेल्या अण्णाजींची पावले 7 महालाकडे वळली. महाराणी सोयराबाईंच्या समोर पेश होत त्यांनी तपशील दिला. स्वामी युवराजांच्यासाठी जातीनं आदिलशाहीत उतरत आहेत. ते ऐकून सोयराबाई कडवटपणे बोलून गेल्या. अजून स्वारींचा मायेचा कड उतो जातोय म्हणायचा तर? ते मुसलमान झाले तरी गडावर आणून त्यांचं ही शुद्धीकरण पालकरांच्या सारखं करायला कमी व्हायचं नाही. त्या बोलांनी खुद्द अण्णाजी चमकले. विषयाला अंतर पडावे म्हणून त्यांनी ऐकलेली एक खबर महाराणींच्या कानी घातली. युवराजांना मोगली गोटात पुत्रप्राप्ती झाली आहे. मदनसिंह नाव ठेवलं आहे. राजपदराला झटका देत गडाच्या थोरदिल महाराणींनी स्वतःला साजेल असाच ठसका दिला. नीट ऐकलं नसेल नाव अण्णाजी तुम्ही, मदन खान असेल नाव. ते ऐकून अण्णाजींनी हातच्या उपरण्याची गपकन गाठच भरली. संभाजीराजांचा तळ दिलेरसह धूळ खेळहून हल्ला. आदिलशाहीचे मंगळवेढे मारून विजापूरकडे सरकू लागला. हलसंगी या गावी येऊन ठाण झाला. याच वेळी मोरोपंतांच्या निस्बतीने 12,000 मावळा आदिलशाहीत उतरला. विजापूरची कुमक करण्यासाठी मराठ्यांनी फळी धरली. पाठोपाठ खुद्द शिवाजीराजे हंबीरराव आणि आनंदराव यांना साथीला घेऊन 16,000च्या दिमतीने आदिलशाहीत उतरले. धास्त खाऊन सिद्दी मसूदने दिलेरशी लावलेली बोलणी फिसकटली. विजापूर गिळण्यासाठी हट्टाला पेटलेले दिलेर आणि सरजा खान हलसंगीहून निघून बहमनहळीला ठाण झाले. मागे राहिलेल्या संभाजीराजांवर दिलेरने रसद पोचवण्याची जोगट टाकली होती. मजलांनी घोडेफेकीत छत्रपती महाराज थेट विजापूरजवळ शिवापूर या गावी पोहोचले होते. आपले वकील मसूदकडे धाडून सैन्यासह आपणाला विजापूरच्या किल्ल्यात यावे असा निरोप छत्रपतींनी मसूदला दिला. मसूदच्या सल्लागारांनी त्याला सावध केले. पठाण बाजू रहेगा, मरहट्टे ही किला कब्ज कर बैठेंगे. मसूदने शिवाजीराजांना परतीचा निरोप दिला. आप 400-500 हाशम लेकर विजापूर आ सकते हैं. महाराजांना ही अट परवडण्यासारखी नव्हती. खरे तर दिलेरला टांगता ठेवून महाराजांनाच विजापूर दाबायचे होते. पण मसूद सावध झाला होता. महाराजांनी त्याला द्यायच्या मदतीचा मुखवटा फेकून दिला. मोरोपंतांना महाराजांनी फरमावले, आदिलशाही लुटीला घाला. साधेल तितका मुलूख दास्तानी लावा. मराठी फौजेच्या 2 फळ्या महाराजांनी केल्या. हंबीरराव, आनंदराव आपल्यासोबत घेऊन ते खासे, धरणगाव, जालना असा मोहरा ठेवीत मोगलाईत उतरले. मोरोपंतांची सेना आदिलशाही लुटीत जाळत निघाली. धान्याचे बोध, वैरणीचे बैलगाडे अशी रसद घेतली. ती दिलेरला पावती करण्यासाठी आपल्या फौजेसह संभाजीराजे कबीला घेऊन हलसंगीहून निघाले. इंदी तोरगल मार्गावर अचानक त्यांची साबाजी घाटगे या आदिलशाही सरदाराशी गाठ पडली. दिलेरची रसद तोडण्यासाठी साबाजी संभाजीराजांवर चालून आला. आमने सामने हत्यार घाई जुंपली. कागलकर, साबाजी घाटके आणि संभाजीराजे दोघेही मराठा सरदार पण एक आदिलशाहीकडून आणि दुसरे मोगलाईकडून एकमेकांवर हत्यार चालवू लागले. या चकमकीत साबाजी जायबंदी झाला. काढत्या पायाने शिबंदीसह आला तसा निघून गेला. रसदीचे तांडे घेऊन संभाजीराजे बहमनहळीला पोहोचले. पावसाची बुरबुर हटण्याची दिलेर वाट बघत होता. चौवाटांनी त्याच्या फौजा एकवट होत होत्या. विजापूरला सरजा खान संभाजीराजे यांच्या मदतीने सुलतानी तडाखा देण्याची तो स्वप्न बघत होता. मराठ्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या जागजागी चकमकी उडत होत्या. एवढ्यात दिलेरचा धसका देणारी पहिली खबर मोगलाईतून आली. धरणगाव लुटा गया. पावसाळा हटला. थंडीने तळ धरला. बहमनहळीच्या ठाण्यावर संभाजीराजे जनानी डेऱ्यात एका खाटल्यावर शालनामा पांघरून बसले होते. चिराखदानावर त्यांची नजर जखडून पडली होती. सारा तळ रात्रीच्या कुशीत शांत झाला होता. रात्र पहाऱ्याचे पठाण दूरवर देत असलेली गस्त चुकारपणे मध्येच कानी देत होती. राणू अक्कांचा डेरा लगतच होता. त्यात मदनसिंहाला शेजारी घेऊन अक्कासाहेब सुख झाल्या होत्या. संभाजीराजांच्या मनात येसुबाईंची आठवण झिरपू लागली. त्यांची अनेक रूपे चिराखदानाच्या ज्योतीत संभाजीराजांना भास देऊ लागली.
स्वतःला विसरून ते एकटक ज्योतीने रंगण्यात दंग झाले. थंडीने दाटलेले धुकेफोडीत दिलेरच्या पठाणी फौजा विजापुरावर निघाल्या. आघाडीला दिलेर, संभाजीराजे, सर्जा खान ढाल गजावरच्या हौदात बसले होते. राणू अक्का आणि दुर्गाबाई पठाणी जनान्याच्या तांड्यातील मेण्यांतून चालल्या होत्या. त्या तांड्याला हत्यारबंद पठाणांचा कडेकोट पहारा होता. मोगली फौजा विजापूरपासून 5 कोसांच्या पल्ल्यावर येऊन ठाण झाल्या. मराठे झडपा घालून त्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत होते. विजापुरात हलकल्लोळ माजला. आदिलशाही आता डुबणार, पठाण विजापूर मरणाला घालणार. थंड्या मिजाजाने दिलेर विजापूर कसे घेरावे याचा बेत आखू लागला. औरंगाबादेहून शाह आलमचे त्याला एकटाकीने खलिते येत होते. सेवा मोगलाईत घुसला आहे. सैन्यबंदीनं टाकोटाक याला परतवून विलायत राखावी. दिलेर आला. खलिता मांडीखाली दाबत होता. त्याला हातातोंडाशी आलेला विजापूरचा घास सोडायचा नव्हता. अखेरचा म्हणून दिलेरने विजापूरच्या वजिराला मसूदला खलिता धाडला. त्याच्या उत्तराची वाट बघत मोगली फौजा केव्हाही विजापूरवर तुटून पडायला खड्या टाकल्या. दिलेर खुशीत होता. विजापूर पाडून तो औरंगजेबाला सिद्ध करून देणार होता की दख्खन सुभेदारी हा फक्त माझा एकट्याचा हक्क आहे. शहाजाद्याला परत उत्तरेत नामजात करावे. पण त्याच्या या सुखस्वप्नावर शिवाजीराजांनी मावळी पाणी ओतले. औरंगाबादेला 5 मजला इतक्या लगत असलेले जालना हे मोगलांचे अव्वल मातब्बर ठाणे राजांनी दिवसा ढवळ्या लुटले. जालना जळाला. शाह आलमने दिल्ली दरबारला खलिता धाडून याचे खापर दिलेरच्या माथ्यावर फोडले. दिल्लीहून निघालेले दिलेरची खरड करणारे फरमान तळावर आले. मजकूर होता, काफर को रोको, पीछे हटो. हातातील फरमानाचा चुरगळा करीत नाराज दिलेर चरफडला. सत्यानाश कर दिया इस शहाजादे ने और सेवा ने. बंदिस्तीने तळ दिलेल्या फौजेला दिलेरचे हुकुम सुटले. उखाड दो डेरे शामियाने, मिरज का मोर्चा लगाओ. आदिलशाही मुल्क तबाह कर दो. चिडलेल्या पठाणांच्या फळ्या मिरजेचा रोख धरून जाळपोळ लुटालूट करीत निघाल्या. हरावलीला होते इखलास, इरज आणि खैरत. दिलेर, संभाजीराजे, सर्जा खान यांच्या चौखूर उधळत्या घोड्यांच्या टापांखाली गावेच्या गावे बेचिराख होऊ लागली. माखनापूर, जालगिरी, होनवाड, तेलंग लुटले गेले. प्रत्येक गावाला दिलेर आणि सर्जा खान वाली नसलेल्या हिंदू प्रजेचे तांडे दोरखंडांच्या दावणीला बांधून त्यांची झेल्प काढू लागले. विटंबना करू लागले. ती समोर बघताना संभाजीराजे आतल्या आत घुसमटू लागले. सगळ्या वाटाच रोखल्यामुळे स्वतःवरच चिडू चरफडू लागले. मागून पठाणांच्या जनाना तांड्यातून येणाऱ्या अक्कासाहेब हे सारे बघून संतापाने नुसत्या होरपळत होत्या. भोवती आपलं म्हणावं असे कोणीच नसल्याने उरातली आग उरातच थोपीत होत्या. तिकोटा हे गावाले दिलेरच्या बेभान हशुमांनी घरट्या घरट्यात घुसून लुटमार केली. उभा गाव दिवसा ढवळ्यात धडाडून पेटला. आजवर ओलांडली नव्हती ती हद्द सर्जा खानाच्या हशुमांनी ओलांडली. बेघर बेआसरा झालेल्या हिंदू रयतेच्या बाया बापड्यांच्या अब्रूवर घाला घातला. लवंडी रंडी म्हणत बायकांना अंगाखाली घेण्यासाठी पठाण मोगल हशम त्यांच्या मागून वखवकल्या जनावरांसारखे गावातून सैराट धावू लागले. जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा असा हंबरडा फोडत 300 बायांनी विहिरी आडात आपले असहाय्य बेवारशी देह चोकून दिले. आभाळाला तडा गेला. अश्रूंचे रक्ताचे रूप घेऊन सूर्यरस पाझरू लागला. लुटीची, अत्याचाराची, दौडीची मस्ती चढलेले दिलेर सर्जा तिकोट्याहून तडक अथणीला निघून गेले. आपली फौज पाठीशी घेत अथणीचा रोख धरत दौडणाऱ्या संभाजीराजांचे मस्तक संतापाने थडथडत होते. घणावर घण बसत होते. मांडेखालचे घोडे त्यांच्या बसणाऱ्या जबरदस्त टाचेने कळवळून खिंकाळ्या चौटाप उधळत होते. समोर अथणी आली, पेटली. हातपंजा उठवून संभाजीराजांनी पाठची सेना थोपटी केली. पेटत्या अग्नीची आग त्यांच्या डोळ्यात उतरू लागली. देहा मनात मस्तकात पाझरू लागली. धमन्यांचे भोसले रक्त पेटवू लागली. मागे न वळताच एकेकाचे नाव घेत आपल्या फौजेचे सरदार त्यांनी पुढे पेश घेतले. सर्वांवर जळजळीत नजरफेक टाकीत जबानीचा करडा कोरडा ओढला. खबरदार, किसने गांव में कदम रखा तो कलम कर दिया जाएगा. सेना यही रोक दो. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.